नमस्कार मित्रांनो, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाची पोळी. तीळ आणि गुळाची पोळी बनवण्यासाठी आपण 1 वाटी तीळ घेतलेला आहे. छानपैकी आपण त्याला एकदम लो फ्लेमवरती भाजून घेऊ. तीळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाणे घेऊ. शेंगदाणे पण आपण छानपैकी भाजून घेऊ. पाहू शकता इथं तीळ एकदम लो फ्लेमवरती आपण भाजून घेत आहोत. तीळ आपलं भाजत आलेलं आहे. जवळपास 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. 1 वाटी एवढे शेंगदाणे घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ घेतलं होतं, 1 वाटी शेंगदाणे पण आपण व्यवस्थित भाजून घेत आहोत. एकदम लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेऊ जोपर्यंत शेंगदाण्याचे छिलके व्यवस्थित निघणार नाही. हाताने आपण एक दाणा असं हे करून पाहिलेलं आहे, तर ते शेंगदाण्याचं छिलका व्यवस्थित निघून जात आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण जे तीळ आणि शेंगदाणे घेतले होते ते आपण एकदम व्यवस्थित मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊ. आणि त्याच्यात 200 ग्राम एवढं गूळ आपण कद्दूकस करून घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण हाताने मिक्स करून घेऊ व्यवस्थित. थोडंसं इथं आपण इलायची पावडर ॲड करणार आहोत. 1/4 चमच एवढं मी इलायची पावडर घेतलेलं आहे, ते ॲड करून घ्यायचं आहे आणि हाताने एकजीव करून घ्यायचं सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला कणिक मळून घेतलेलं आहे. कणिकमध्ये आपल्याला ते व्यवस्थित स्टफिंग करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरणाची पोळी स्टफिंग करून घेतो तसंच आपल्याला हे पण स्टफिंग करून घ्यायचं आहे कणिकमध्ये. जे आपलं कणिक मळून ठेवलं होतं पाहू शकता, त्याचं व्यवस्थित गोळा बनवून आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पोळी लाटून घ्या. ही तिळाची पोळी खाण्यासाठी एकदम छान लागते. एकदम स्वाद याचा खूप चांगला लागतो आणि एकदा बनवून खाल्ल्यानंतर परत बनवून खावायची इच्छा होते. तर आपली पोळी बनवून रेडी आहे. आपण त्याला थोडंसं तेल लावून त्याला भाजून घेऊ. इथे देवाचं नैवेद्य पण आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्या पोळ्या आता आपण एक एक करून सगळ्या पोळ्या आपण बनवून घेऊ. हे खूप छान आणि सोपी पद्धत आहे तिळपोळी बनवण्याची. तर तुम्ही पण तिळपोळी बनवून बघा आणि कमेंट करून आम्हाला जरूर कळवा की ही आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुमचे कमेंट्स आम्हाला मोटिवेट करतात व्हिडिओ बनवण्यासाठी. तर कमेंट करण्यासाठी विसरू नका. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.